पाहतोय या विमानाचा तुकड्या तुकड्यांमध्ये आता अक्षरशः अवशेष दिसतात। ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्या इमारतीला सुद्धा आग लागलेली होती आणि तिथे उभ्या असलेल्या कारना सुद्धा आग लागलेली होती। ही आग आता विझवण्यात आली आणि तातडीनं जे जखमी झालेले असतील, होरपळलेले असतील त्यांना उपचारासाठी रवाना केलं जातं। 1978 मध्ये देखील एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाचा हा मोठा अपघात आहे। हा अपघात त्या अपघातापेक्षा मोठ्या स्वरूपाचा आहे। यासाठी माजी मुख्यमंत्री विजय रुपानी अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांची सगळी नोंद ठेवून आहेत। एक महत्त्वाची बातमी, विमानातून 52 ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते। आताची महत्त्वाची अपडेट, तर लंडनला जाणारं हे विमान होतं एअर इंडियाचं विमान, ज्यातून 52 ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते। टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच हे विमान कोसळलेलं आहे। ड्रीम लाइनर बोईंग एअर इंडियाचं हे विमान 52 ब्रिटिश नागरिक यातून प्रवास करत होते अशी माहिती समोर येते। नागरी उड्डाण मंत्री सध्या आता अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत। हॉर्सकॅम्प जवळ ही विमान दुर्घटना घडलेली आहे। टेक ऑफ नंतर अवघ्या 10 मिनिटातच हे विमान जे आहे ते रहिवासी इमारतीवर कोसळलेलं आहे। तर हे विमान कोसळलं त्यानंतर तिथे आजूबाजूच्या परिसरात सुद्धा आग लागलेली होती आणि ज्या इमारतीत हे कोसळलं विमान, ती इमारत ही रहिवासी इमारत आहे। त्या रहिवासी इमारतीच्या एका भागावर हे विमान क्रॅश झाल्याचे दृश्य आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी विमान क्रॅश झाल्यानंतर त्या परिसरात आग लागली मोठ्या प्रमाणात। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। या विमान दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या विमान दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले। हे विमान कोसळल्यानंतर मोठ्या स्वरूपात आग लागली। या विमानाला देखील आग लागलेली आहे। तर हे विमान ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी इमारतीला आणि आजूबाजूच्या इमारतीला देखील आग लागली। तर विमान अपघाताचा तपास करण्यासाठी आता एक पथक दाखल होत आहे। विमान अपघाताचा तपास हे पथक करणार आहे। तर विमान अपघाताचा कारण शोधण्यासाठी हे पथक जे आहे ते काम करेल, कारण उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच हे प्लेन क्रॅश होत आहे। तर मग नेमकी अशी कोणती तांत्रिक बिघाड या विमानात झालेला होता हे माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे। एअर इंडियाचं हे ड्रीम लाइनर बोईंग विमान ज्या रहिवासी वस्तीच्या भागात कोसळलं त्या ठिकाणी आग लागली होती। त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। एका इमारतीवरच हे विमान कोसळलं। रहिवासी इमारत होती त्यामुळे या रहिवासी इमारतीच्या आजूबाजूला जी वाहनं होती त्यांना देखील आग लागलेली आहे। झाडाला देखील आग लागल्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या रहिवासी इमारतीच्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचा सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। या इमारतीत देखील काही जीवितहानी झाली आहे का, कोणी जखमी झालेलं आहे का, यासाठी अनेक ॲम्ब्युलन्स देखील या परिसरात सध्या दाखल झालेले आहेत। भीषण अशी ही विमान दुर्घटना आणि आता यानंतर या मागचा तपास करण्यासाठी, कारणांचा तपास करण्यासाठी एक पथक दाखल होत आहे जे रवाना झालेलं आहे। एअर इंडियाचं हे विमान लंडनला जाणारं हे विमान होतं। ड्रीम लाइनर बोईंग हे ते विमान उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणातच कोसळलं। खरं तर उड्डाणानंतरच या विमानानं आपत्कालीन संदेश पाठवला। अपघातग्रस्त विमानाने 14 डिसेंबर 12 वर्षापासून हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात होतं अशी माहिती समोर येते। 2013ला या विमानाने पहिलं उड्डाण केलं होतं। तब्बल 12 वर्ष झाली हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात होतं आणि आज या एवढ्या जुन्या विमानाचा अपघात झालेला आहे। अपघातग्रस्त विमानानं 2013 मध्ये पहिलं उड्डाण केलेलं होतं। तब्बल 12 वर्ष हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात होतं आणि या विमानाचे जे पायलट होते त्यांना सुद्धा कित्येक हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता। म्हणजे अत्यंत अनुभवी असे या विमानाचे पायलट होते। सबरवाल नावाचे 232 प्रवासी होते, त्यात 2 लहान मुलं होते। तर गृहमंत्री अमित शहा देखील अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। तर पंतप्रधान मोदीही गुजरातला जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। तर पंतप्रधान मोदी सुद्धा तातडीनं गुजरातसाठी रवाना होऊ शकतात अशी माहिती समोर येते, तशी शक्यता आहे। तर एअर इंडियाचं हे विमान अत्यंत भीषण अशी ही विमान दुर्घटना, विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच हे प्लेन क्रॅश झालं आणि टेक ऑफ नंतरच या विमानानं आपत्कालीन संदेश पाठवला। ATC कडून नंतर मात्र या विमानाशी काहीही संपर्क होऊ शकला नाही आणि मग हे विमान खाली जात रहिवासी वस्तीवर कोसळलं। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झालेली आहे।
अमित शहा यांनी मुख्यमंत्री पटेल जे गुजरातचे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला. सगळी मदत केली जाईल याबद्दल त्यांनी आश्वस्त केलं. तर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातही या विमान दुर्घटनेनंतर फोनवरून संवाद झाल्याची माहिती समोर येते. ज्या ठिकाणी हे विमान क्रॅश झालं त्यातल्या एका इमारतीच्या भागात हे विमान जसं आदळलं तसं त्या विमानाचा पुढचा भाग या ठिकाणी आता आपल्याला पाहता येतोय. हे विमान क्रॅश झालं, त्या भागात आग लागली मोठ्या प्रमाणात. युद्ध पातळीवर सध्या रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे. अमित शहा यांनी आधी मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा आता अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत. अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांची देखील फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि आता अमित शहा हे अहमदाबादसाठी रवाना झालेले आहेत. याआधी रेस्क्यू ऑपरेशन तातडीने राबवा असे आदेश अमित शहा यांनी मुख्यमंत्री पटेल यांना दिल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली.